एक कटू सत्य, मृत्यू एक जैविक प्रक्रिया आहे, यावर चिंतन करूया. आपण सर्वांनी हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा. डॉक्टर लोपा मेहता या मुंबईतील GS मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या आणि त्यांनी तेथील ॲनाटॉमी विभाग प्रमुख म्हणून कार्य केलं. 78व्या वर्षी त्यांनी लिव्हिंग विल तयार केलं आणि त्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे, जेव्हा शरीर साथ देणं बंद करेल आणि सुधारण्याची कोणतीही शक्यता उरणार नाही, तेव्हा माझ्यावर उपचार करू नयेत. ना व्हेंटिलेटर, ना ट्यूब, ना रुग्णालयातील निरर्थक धावपळ. माझा शेवटचा काळ शांततेत जावा, जिथे उपचारांच्या हट्टापेक्षा समजूतदारपणाला प्राधान्य असेल. डॉक्टर लोपा यांनी केवळ हा दस्तऐवजच लिहिला नाही, तर मृत्यूविषयी एक संशोधनपत्रही प्रकाशित केलं. त्यात त्यांनी मृत्यू एक नैसर्गिक, निश्चित आणि जैविक प्रक्रिया आहे असं स्पष्ट केलं आहे. त्यांचा मुद्दा असा की आधुनिक वैद्यकशास्त्राने मृत्यूला स्वतंत्र संकल्पना म्हणून कधी पाहिलंच नाही. वैद्यकशास्त्राचा आग्रह असा राहिला की मृत्यू नेहमी एखाद्या आजारामुळेच येतो आणि जर आजारावर इलाज झाला तर मृत्यू रोखता येतो. पण शरीराचं विज्ञान त्याहूनही खूप खोल आहे. त्याचा युक्तिवाद असा आहे, शरीर हे अखंड चालणारं यंत्र नाही, ती एक मर्यादित प्रणाली आहे, ज्यात ठराविक जीवनशक्ती असते. ही ऊर्जा कुठल्या तरी टाकीमधून मिळत नाही, तर सूक्ष्म शरीरामार्फत मिळते. हेच ते सूक्ष्म शरीर ज्याचा अनुभव प्रत्येकाला येतो, पण तो दिसत नाही. मन, बुद्धी, स्मृती, चेतना या सगळ्यांनी मिळून बनलेली ही प्रणाली आहे. हे सूक्ष्म शरीर म्हणजे जीवनशक्तीचं प्रवेशद्वार आहे. ही ऊर्जा संपूर्ण देहात पसरते आणि शरीर जिवंत ठेवते. हृदयाची धडधड, पचनक्रिया, विचार करण्याची क्षमता हे सगळं तिच्या आधारावर चालतं. पण ही शक्ती अमर्याद नाही आहे. प्रत्येक शरीरात तिचं एक ठराविक प्रमाण आहे. जशी एखाद्या यंत्रात बसवलेली फिक्स बॅटरी, ना वाढवता येते ना कमी करता येते. जितकी चावी भरली रामाने तितके चाले खेळणे, असा हा प्रकार. डॉक्टर लोपा लिहितात की जेव्हा शरीरातील ही ऊर्जा संपते, तेव्हा सूक्ष्म शरीर देहापासून वेगळं होतं. तो क्षण म्हणजे देह स्थिर होतो आणि आपण म्हणतो प्राण गेले. ही प्रक्रिया ना आजाराशी संबंधित आहे ना कुठल्या चुकांशी. ही शरीराची अंतर्गत लय आहे, जी गर्भातच सुरू होते आणि पूर्ण होऊन मृत्यूला पोचते. या ऊर्जेचा खर्च प्रत्येक क्षणी चालतो. प्रत्येक पेशी, प्रत्येक अवयव आपला जीवनावधी संपवते आणि जेव्हा संपूर्ण देहाचे कोटे पूर्ण होतात, तेव्हा शरीर शांत होतं. मृत्यूचा क्षण हा घड्याळाने मोजलेला नसतो, तो एक जीवनशास्त्रीय वेळ असतो, जो प्रत्येकासाठी वेगळा आहे. कुणाचं जीवन 35 वर्षात पूर्ण होतं तर कुणाचं 90 वर्षात, पण दोघीही आपली वाटचाल पूर्ण करत असतात. जर आपण त्याला पराभव किंवा जबरदस्ती मानले नाही, तर कुणीही अपुरे मरत नाही. डॉक्टर लोपा यांच्या मते आधुनिक वैद्यकशास्त्र जेव्हा मृत्यू टाळण्याचा हट्ट करताना, तेव्हा केवळ रुग्णाचं शरीरच नाही, तर संपूर्ण कुटुंब थकतं. ICUमधील महिनाभराची श्वासोश्वासाची किंमत कधीकधी आयुष्यभराच्या बचतीला नेस्तानाभूत करते. नातेवाईक म्हणत राहतात, अजून आशा आहे, पण रुग्णाचा देह कधीच सांगून गेलेला असतो, आता पुरे. म्हणूनच त्या लिहितात, जेव्हा माझी वेळ येईल ना, तेव्हा फक्त मला KEM रुग्णालयामध्ये घेऊन या, जिथे मला खात्री आहे की अनावश्यक हस्तक्षेप होणार नाही, उपचाराच्या नावाखाली दुर्गामी त्रास दिला जाणार नाही, माझ्या शरीराला रोखले जाणार नाही. त्याला जाऊ द्या. पण हा प्रश्न आहे, आपण आपल्यासाठी असे काही ठरवले का? आपलं कुटुंब त्या इच्छेचा मान ठेवेल का? आणि जे मान ठेवतील त्यांना समाजात मान मिळेल का? आपल्या रुग्णालयात अशा इच्छेचा सन्मान आहे का? अजूनही श्वासावर बिल होणार की प्रत्येक मृत्यूवर दोषारोप होणार? हे इतकं सोपं नाही. तर्क आणि भावना यांचा समतोल साधणं कदाचित सर्वांना कठीण काम आहे. जर मृत्यूला आपण शांत, नियमित आणि शरीराच्या अंतर्गत गतीतून आलेली प्रक्रिया म्हणून पाहायला शिकलो, तर कदाचित मृत्यूची भीती कमी होईल आणि डॉक्टरकडून असलेल्या अपेक्षा जास्त वास्तववादी होतील. माझ्या मते मृत्यूशी लढणं थांबायला हवं आणि त्याआधी जगण्यासाठीची तयारीही करायला हवी. आणि जेव्हा तो क्षण येईल, तेव्हा शांतपणे, सन्मानाने त्याला सामोरे जावे. बुद्धांच्या भाषेत मृत्यू म्हणजे जीवनाच्या प्रवासातील पुढचा टप्पा होय. आत्मा माली.